सोलापूर शहरवासियांनो, आपल्या लक्षात आले का? सोलापूर शहरासाठी लढतंय कोण? खासदारांचे मौन व्रत, आमदारांची मंत्रिपदासाठी उदासीनता, या सर्वांमध्ये शहरवासियांच्या समस्यांची जिल्हा नियोजन समितीच्या मीटिंगमध्ये अभ्यासपूर्ण मांडणी करताना दिसून आले ते म्हणजे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनीष काळजे। गेल्या 1 ते 1.5 वर्षांपासून महापालिकेवर प्रशासक आहे। सोलापूर शहरातील सामान्य नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी शिवसेना जिल्हा प्रमुख मनीष काळजे हे तळमळीने प्रयत्न करताना दिसून आले। शहरातील लोकांचे आरोग्य समस्या, रमाई आवास योजना, खासगी हॉस्पिटलकडून होणारी जनसामान्यांची लूट अशा अनेक समस्या त्यांनी पालकमंत्री यांच्याकडे मांडल्या। शहराला येणारी दुहेरी पाईपलाईनचा विषय देखील मनीष काळजेंनी प्रकाश झोतात आणला। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिव्हिलमधील सिटी स्कॅन मशीन याबाबत देखील त्यांनी मोठा आवाज उठवला। मनीष काळजे यांच्या व्यतिरिक्त एकानेही जिल्हा नियोजन समितीच्या 3 तासाच्या बैठकीत शहरातील समस्यांबाबत विषय घेतला नाही, ही विशेष बाब आहे। यामुळे सोलापूर शहरवासियांनो, आपल्या ध्यानात असू द्या, आपण निवडून दिलेले आमदार, खासदार व इतर लोकप्रतिनिधी आपल्या हक्कासाठी झटतात का नुसत्या खुर्च्या गरम करत बसतात? 10% बेड राखीव असतात। यामध्ये कोणत्याही दवाखान्यामध्ये माझा आरोप आहे की त्या दवाखान्यामध्ये राखीव बेड हे सांगितले जात नाहीत आणि ते दिले जात नाहीत। ह्या देखील त्या महत्त्वाच्या बैठकीत घ्यावा ही विनंती आहे। आमच्या सोलापूर शहरामध्ये रमाई आवास योजनेअंतर्गत देण्यात आलेल्या मंजुऱ्या जवळपास 4,000-4,500 पेक्षा जास्त आहे, परंतु एवढा लाभार्थी असताना त्यांना हे प्रकरण अनेक वर्षापासून प्रलंबित आहे। ते प्रकरण का प्रलंबित आहे याचा देखील उत्तर आपल्या अधिकाऱ्यांकडून मिळावं। आणि एक असा सामाजिक विषय असा आहे की सर्व आमदार महोदय आणि सगळ्यांकडून सोलापूर शहरामध्ये सर्व महापुरुषांच्या जयंत्या उत्सव हे मोठ्या प्रमाणात साजरे होतात आणि त्यासाठी